हालेलुया हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वराला धन्यवाद सुद्धा दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना आमच्या प्रभूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आपण शिक्षणाविषयी बोलतो. हे शिक्षण नेहमी सर्वांना गरजेचं आहे आणि जर आपल्यामध्ये शिक्षण नसेल तर आपली गरज आपल्या जवळ नाही. शिक्षणाने फायदे होतात. कलेचा फायदा होतो आणि त्याच्यातून माणसाला एक खरा अनुभव प्राप्त केला जात असतो. हालेलुया. या शिक्षणाचा जो अनुभव आहे तो अनुभव तुमच्या प्रत्येकाला गरजेचा आहे. तर आपण घेऊया 4:13 नीतिसूत्र. तू शिक्षण दृढ धरून ठेव. काय सांगते? हे शिक्षण दूर धरून ठेव, ते जवळ राह. हालेलुया. म्हणजे तुझं रक्षण होईल. हालेलुया. आता आपल्याला शिक्षणाची जर गरज आहे आणि ते घेतलं तर ते शिक्षण आपल्याला उपयोगीच आहे. हालेलुया. मी आजच्या मुलींना असं शिक्षण द्यायचं. दरवाजा उघडायच्या अगोदर पहिला थोडासा वाजवायचा आणि उघडताना हळूच उघडायचं. कारण आपल्याला एक सवय आहे, दरवाजा आपण पटकन उघडतो पण समोरून तो दरवाजा उघडायला येतो तो जोरात उघडतो तर समोर असलेल्या माणसाच्या तोंडावर लागू शकते. बरोबर. आधी समज तुम्हाला शिक्षणाची. थोड्या टाइम बघा. आता वर एक माणूस गेला. बरोबर. तो तिकडून खाली येणार आहे आणि तिकडे मुलं बसलेली आहेत. त्यांना सगळं उठा. बरोबर. पण तुम्ही ऐकत नाही. तो दरवाजा उघडला तर बराबर कुठे लागेल? कोणाचं लागेल? बसलाय. म्हणून त्यांनी काय सांगितले? शिक्षण दूर राहा. बघा आता तिकडे थोड्या टायमात तुम्हाला बघायला मिळेल काही लोक बघत नाही की खरं आहे का खोटं आहे. कारण जेव्हा मनुष्य आपण आपल्या घरात जाताना दरवाजा उघडतो डायरेक्ट उघडतो, फास्ट उघडतो. बरोबर. पण इकडे घरातला कोण एक मनुष्य आहे समोर. हालेलुया. नाही पण तसं प्रकटीकरणामध्ये 23 मध्ये पहा मी दाराशी उभा आहे, जो कोणी माझी वाणी ऐकेल आत जाईल तर मी त्याच्यावर दिसेल. हालेलुया. प्रकटीकरण 23 मध्ये ते लिहिलेलं आहे. हालेलुया. आणि सूत्रसिद्ध 81 तो चांगलं उघड मी ते भरणार आहे. हालेलुया. जर परमेश्वर आपल्यासाठी एक योजना तयार करते, शिक्षण तयार करते, नियम तयार करते, वेदी तयार करते, त्या शिक्षणानुसार आपलं भविष्य तयार होते. म्हणून कोणत्याही गोष्टीमध्ये शिक्षणाची किंमत ठेवायची. हालेलुया. आपण घरात आहे, चांगला दरवाजा उघडायचा असेल तर पाऊल पहिला पोत द्यावा. काय पहिला एकदा आवाज नाही ऐकला, त्याच्यानंतर दोनदा, त्याच्यानंतर तीनदा, म्हणजे तिसऱ्या याला आवाज. मग 5 मिनिटं वेट करायचं. कोण ते मग परत दोघात आवाज घेऊन हाक मारायची. हालेलुया. मग असे नसेल तुम्हाला पोहोच. हालेलुया. तर ही जी काही धार्मिकता तसाच एक आवाज आहे. जेव्हा परमेश्वर आपल्याला आवाज देतो, हाक देतो, त्या हाकेला आम्ही जेव्हा उत्तर देतो, त्याच्या नियमात चालतो, त्याच्या वचनात चालतो, त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे जीवनात प्रवेश करतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला चांगल्या गुणाचा अनुभव प्राप्त करून देतो. म्हणजे चांगलं शिक्षण आणि चांगले गुण जे आहेत
तिकडेच प्रीती, दया आणि शांती उत्पन्न होते. त्यांच्यामध्ये बोलतात एक स्वभाव, प्रीतीचा स्वभाव. जो प्रीतीचा स्वभाव आपल्या मनुष्यामध्ये प्रवास करतो तिथे देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करते. 5:12 ते 13. पिण्याप्रमाणे असे म्हणशील, मी शिक्षणाचा द्वेष कसा केला. आता आपण कधी कधी चांगलं शिकवलं जाते तर तिकडे आपण द्वेष म्हणजे तरी काय सांगितले, तू शिक्षणाचा द्वेष कसा केला. माझ्या अंतःकरणाने मी आपल्या शिक्षणाची वाणी ऐकली नाही. मला जे बोध करत. आता जर कोणते आपल्याला चांगलं शिकवतो किंवा मार्गदर्शन करतो किंवा आपल्याला घडवतो त्याच्याकडे कान द्या. आता मी जर घेतलं तेव्हा हे बघा, या जगामध्ये अनेक लोक असे आहेत, मोहात पाडणारे भरपूर आहेत, मोहातून बाहेर काढणारे लोक कमी. जेव्हा मला एका व्यक्तीने सायकल दिली, चला डबल शीट घेऊन मोठा सायकलचा बसला आणि गेला आणि एका घराच्या समोर आहे ना सायकल स्टाईल बसला. ठीक आहे, गाड्या आले का स्टाईल मानतो. तशा पद्धतीने सायकल त्या काळामध्ये आणि तो एका घरी माझं नाव खराब करण्यासाठी पोहोचले. परिस्थिती काय झालं. कधी कधी लोक म्हणजे दासत्राप्रमाणे माणसाच्या बाबतीत सावध. कोण व्यक्ती कशी आहे, व्यक्ती कशी नाही. तुमच्या डोक्यात काही भरलेलं असेल तर पहिले शिकायचं चांगलं बोलतो मी वाईट बोलतो. मटण खाताना हाड खात नाही तर मटण खातात, बरोबर. सकाळी चहा पिताना खिरायचं पित नाही, कडू नाही खात, गोड खातात उठल्याबरोबर, बरोबर. की गोड स्वभाव हवा, कडू स्वभाव नाही पाहिजे. पण गोड खाऊन सुद्धा माणसाचा स्वभाव कडूच असतो, कडक भाषेचा असतो. एक शिक्षण तुम्हाला अनुभवी घ्यायचं. माझ्या नावाचं त्यांनी वर्णना एवढं साहेब पण तुला मार्गदर्शन सोडणार नाही. हा रिपोर्ट पुढे गेला माझ्या मामानी आणि माझ्या मावशीच्या पुढं. तिचं कमवलं सगळी जिंदगी लागते कमवायचं. त्यांनी काही सल्ला दिला, काही मुद्दे दिले, मी पाळले. कोण आपल्याला चांगलंच सांगते तर काय तर असे त्यांनी सल्ला दिला आणि मी यांचे सल्ले आत्मपरिषद केले आणि त्यामुळे मी चांगलं उपयोग करून आज मी एक माणसाचा स्वभाव असतो, एक मुलांचा स्वभाव असतो. त्या स्वभावामध्ये आपण बोलता मुलगा भरपूर मस्ती करते, ऐकत नाही. ऐकेल तो जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा तो ऐकेल. आता त्याची ऐकण्याची मनोशक्ती नाही, त्याला ऐकण्यासाठी शक्ती तयार करा म्हणजे तो व्यवस्थितपणा. बाप कमाई ना आप कमाईमध्ये फरक आहे. बापाचा पैसा लागेल ते उडवता येतो, पण जेव्हा तो स्वतःचा आप कमाई करायला बघतो तेव्हा एक एक रुपयाचा हिसाब करतो की मी एवढे खर्च केलं तर पुढे मला काय नाही करता येईल. जबाबदारी पडली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर जबाबदारी राहिलीच पाहिजे. जेव्हा एक जबाबदारी असते तेव्हा त्या संसाराला किंमत असते, कोणत्याही गोष्टीला किंमत असते. पण त्या संसाराला विचार करा, जर आपण चांगले केले तर आपल्या जीवनात चांगले शिक्षण, चांगला अनुभव आपल्याला उभे. पहिलं थोडस दुःख सहन करा, मग सुख आपल्या जवळ येते. कारण सुखाची सोय पडल्यानं दुःख आलं तर परवडत नाही. दुःखाचा परिणाम फार कठीण परिस्थितीमध्ये प्रवास केला जात असतो. आज देवाचं वचन नेहमी आत्मपरीक्षण करा. कारण माइंड फ्री करायचं असेल, बुद्धीचा चांगला वापर करायचा असेल तर त्याला आध्यात्मिक शिक्षणाची पहिली गरज लागते. आणि जितकं आध्यात्मिक शिक्षण आपल्या शरीरात जेवढा प्रवास करेल ना तितकं शरीर समाधानी बनते, शांतीदायक बनते, आनंददायक बनते. म्हणून वचन 5:23 वचन
बघा, आता जर आपल्याला चांगलं शिक्षण मिळालं तर माणूस म्हणतो दुःखात असतो, समस्यात असतो, संकटात असतो, आपत्तीत असतो, निराशात. मरण म्हणजे काय? मरण अशी चीज आहे, दुःखाचा भाग. जिंदगीभर कसं, जिंदगीभर टेन्शन, मानसिक तणाव, याच्यामध्ये आपलं भविष्य चालतं. शांती नाही. शांती मिळण्यासाठी कुठे कुठे फिरावं लागतं, पण शांती भेटत नाही. अशांतीच आहे, कारण अशांती माणसामध्ये दुष्टाईचं बदल. दुष्टाई आहे अशांती. आपल्या अति मूर्खपणामुळे तो भ्रांतात पडेल. आपला मूर्खपणा आपल्यालाच टेन्शन देतो, आपला मूर्खपणा आपल्यालाच मानसिक तणाव देतो. एक सुख आपल्यालाच मानतो. मग त्या चुकीचं परिणाम जे आहे ते सुखामध्ये कसं आणावं, चांगल्या गुणामध्ये कसं आणावं, चांगल्या नियमामध्ये कसं आणावं, हे शिक्षण आपल्या हर एक व्यक्तीसाठी महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही धार्मिकतामध्ये प्रवास करतात ना, तेव्हा आपल्या पहिल्या जीवनाचं एक पाप आहे ते पहिलं खाली करायला सुरुवात करायचं. आपलं पाप आपल्यालाच मानतो, तोच देते, शरीराला वेदना देते, आणि त्याच्यामुळे शरीर अनेक परिस्थितीमध्ये दुःखाचा भाग होतो. आता नीतिसूत्र 6-11 वचनामध्ये दिलेलं आहे. तिथे मुंगीविषयी लिहिलेलं आहे. मुंगी कशी हुशारी असते, एवढीची मुंगी किती वजन उचलून घेऊन जाते, तो विचार करा. आता विचार करा, अरे आळशा म्हणजे काय? कोणत्या कामामध्ये कंटाळा. बरोबर? कंटाळा हा शब्द स्वतःला भविष्यात लढवतो. आज तुम्ही कंटाळा करा ना, आई बाबाच्या डोक्यावर भार द्यायचा, रडायला लागेल वयामध्ये आहे. जेव्हा तुमचं लग्न होते, जेव्हा संस्कार, तुमचा संसार सुरू होतो, तेव्हा त्याच्यामध्ये भांडण, नफरत, द्वेष उत्पन्न. कारण आम्ही कधी हा विचार केला नाही 5 रुपये कसे कमावायचे, 5 रुपये उडवायचे कसे, हाच आम्ही विचार केला नाही. जेव्हा आम्हाला कमवायची जेव्हा सिजर येते, त्यावेळेला फक्त आपलं शरीर कुठेतरी कमजोर आहे आणि टेन्शन आहे. मग त्यानंतर मनुष्य कर्जाचा शोधतो. इकडून कर्ज घेऊ का, तिकडून कर्ज घेऊ का, तिकडून कर्ज घेऊ का, इकडून कर्ज घेऊ का. कर्जाचं भार वाढत जातो, मानसिक तणाव वाढत जातो, घरामध्ये वातावरण बिघडलं जाते, मारामाऱ्या जातात, आयटी होतात, सगळे प्रश्न होतात. कारण तो प्रश्न आम्हाला सोडण्यासाठी जी शिकवण हवं आहे ती घेत नाही. म्हणून पहिल्यांदा जीवनामध्ये जेव्हा आपण कमावतो किंवा पैसे आई वडिलांचे घेतो, तरी 1-1 रुपया वाचवायचा प्रयत्न करायचा. कारण बघा, आजचा काळ असा आहे, 4 पैसे तुमच्याकडे जर असले, थोडेसे पैसे असले, तो पहिला एक ते बंगला, एक ते गाडी किंवा काहीतरी मोबाईल किंवा काहीतरी वस्तू घ्यावं अशी इच्छा तयार होते. पण काहीतरी चांगले बिझनेस, काहीतरी चांगला गुण, काहीतरी चांगला अनुभव हे घ्यावा असा भविष्यात विचार करत नाही. आम्ही बघतो पहिले शिक्षण, आणि शिक्षण घेतल्यावर नंतर बघतो की मी आता एक जॉब मध्ये चालतो. भविष्यात जॉबची सुरुवात कशी केली पाहिजे, जॉब कसा केला पाहिजे मला सांगा. प्रॅक्टिकल कसं केलं पाहिजे लहानपणापासून. हे बघा, माणूस जेव्हा 3 वर्षापासून ते 12व्या वर्षापर्यंत मुलांची बुद्धी एकदम व्यवस्थितपणे असते. 12 नंतर 13च्या वयामध्ये सुरुवात झाला तर त्याची बुद्धी जरा धावपळ असते, थोडीशी मोहित असते. आणि ह्या 3-4 वर्षात तर 12 वर्षापर्यंत तो इतका सुंदर काही शिक्षण घेऊ शकतो, अनुभव घेऊ शकतो, ज्ञान घेऊ शकतो. पण त्याच्यानंतर जसं त्याचं वय वाढायला सुरुवात होते तर तो 18 ते 19व्या वयामध्ये तो मोहित बनतो.
आणि त्याच्यानंतर आकर्षित तयार होतो. कुठल्या ना कुठल्या वस्तूच्या पाठीमागे बळी पडतो आणि तिथून तो त्या मोहाला बळी पडला, तो तिथे स्टॉप होतो, पलीकडे जात. कारण जेव्हा लहानपणापासून त्याच्या शरीरामध्ये जी कमावायची लाईन असते ही त्याच्या जीवनात जेव्हा पडली जाते तेव्हा ती जबाबदारी असते. या वयामध्ये, लहानाच्या वयामध्ये मी माझं शिक्षण हे घेतलेलं आणि जी कमाई कशी करावी शिकायचं. आता मी जेव्हा कसा होता हे पण तुम्हाला सांगतो. जेव्हा मी शाळेत शिकायला जायचो, पहिली तर दुसरी, बरोबर, एका शाळेत गेलं संजय. माझे मामाची आजी आणि मामा मी. तुम्ही 1 महिना शाळेत काही गेलाच नाही, आता तुम्ही माझं नाव काढून काय चाललं. तेव्हा शिस्त भरपूर कडक, चिंता पोटाला. अरे जा, नाकळा बिकळा देणार नाही. अरे आलो गपचूप. मग गाया चालायला लागलो. अरे गाया चालायचं, यायचं. तेव्हा आर्थिक परिस्थिती फार कठीण, एवढी गरीब परिस्थिती होती की तुम्ही विचार नाही करू शकता. असं करून आमच्या घराची 7 जणांची कुटुंब आणि पुढं फार फुलं गेली, त्याच्यातून चालत होतं. तर हा प्रश्न त्या वेळामध्ये तसा झालेला. त्याच्यानंतर मी गाय चारायला गेलो तर तिकडे शाळा, ज्योतिवर शाळा आहे, तर त्या वर्गामध्ये असं मी बघत बसलो. मग काय तिकडे उतारू ठेवले, पोरं शिकतात. तर त्या खिडकीतून मी बघतो तर टीचरने मला हात मारले. मला पुढे शिकायची इच्छा आहे. तो बोला हा, पण मला शाळेतून काढले नाही, तू दाखला घेऊन ये. ते गेला तिकडे दाखला घ्यायला. अरे मला सांगतो दाखला बिकला नाही जा. आलो परत, टीचरला सांगितलं मला दाखला बिकला देत नाही. अरे बघा, धार्मिक माणसामध्ये जर असा बदल आहे न, जी धार्मिकता नाही, ती परिस्थिती जी हिंदूबाई होती तिच्यामध्ये दया आणि धार्मिकतामध्ये दया नाही, तर थोडस माणसाला विचार वाटते की नाही. धार्मिक लोकांचा माझ्यामध्ये दया नाही, दुसऱ्यामध्ये जर दया असेल तर ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ केलं. मनात राहिलं अगदी हा. त्याच्यानंतर टीचरने मला घेतली. आता मी हायकर सगळ्यात मोठा अगदी होतो. मी दुसरीला गेलो. दुसरीला गेलं तर टीचरने विचार केला, आता एवढा मोठा झालाय तर याला दुसरीत कसं बसवायचं ना. तिने काय केलं, दुसरीमध्ये हजेरी घेतली ना, तिसरीचा अभ्यास दिला. मला तिसरीत बसवलं. नाव घेतलं तिकडे, माझं नाव दिलं अंदाजी. जन्मतारीख दिली, काय माहिती तेव्हा जन्मतारीख काय असते. परिस्थिती अशी आली. त्याच्यानंतर एक टीचरची बदली झाली. हा मुलगा शाळेत का येत नाही, दुसरीला हजेरीने शिकायला तिसरीला. हजेरी दुसरी आणि शिक्षण तिसरी. कारण मोठा झाल्यामध्ये अभ्यास तो पाहिजे. टीचर नवीन होते, टीचर बोलवा इकडे. आला आणि तिकडे बसवलं. मग दुसऱ्या टीचरने सांगितलं आजी तो उंची आहे, मोठा आहे आणि त्यासाठी त्याला पुढचं शिकत देऊ दे. आणि मी तिसरीमध्ये अभ्यास चांगला म्हणून मला वर अगदी. चौथी पास झाला. तिसरी चौथीकडे, चौथी तो 5वीत गेला अगदी. आणि टीचरचं जाम चांगले होते त्या. आणि एकदम त्यांचा म्हणजे आवडता असा झाला अरे शांत, बोलणं नाही, कटकट नाही, ते अभ्यास करायचं, काहीच बोलणार नाही. आणि त्यामुळे मला गेला. आता परिस्थिती अशी आहे, शाळेत कपडे, ते कसं
अर्धा दिवस काम करायचं, हालेलुया, इथे जा तिथे जा असं करायचं आणि यायचं आणि चुप राहायचं, हालेलुया. आता शाळेत जायचं आहे ते एक वहीने एक पुस्तक, पहिल्या वर्षात नपास झालो, काहीतरी इंग्लिश गणित पास, बाकी सगळे नपास. शिक्षणाची परिस्थिती नाही, फार कठीण, हालेलुया. शाळेतून आलो घरी नपास, इथं तिला पाहिजे. बाबाकडे गेलं तर बाबा मार्क द्यायचा. आता करायचं तरी काय, आता दुसऱ्याला काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा वया पुस्तकं दिली नाही, त्या सगळं एक गडबड मध्ये. दुसरीला परत पाचवीला मला इंग्लिश गणित पास, बाकी विषय नपास. देवाला माहिती होतं काहीतरी चांगलं करायचं होतं. तर हे गोंडे तिथे लहान असे ना, तर लोकांची जेव्हा ते गोंडे फोडून गेले ना, तर त्याच्या पाठीमागे वीज जायचं आणि मग उरलेले असे ते खोलायचं, द्यायचं, घ्यायचं आणि त्याला द्यायचे. तर तो 50 पैसे द्यायचे. किती? 100 जमा केले ते 50 पैसे. 50 पैशात काय खाईल का काय आणलं असं नाही. आणि घराची परिस्थिती एवढी खतरनाक होती की घरात खाण्याची मान, करायचं तरी काय. ज्ञान भरपूर भरपूर दिलेलं होतं, पण आर्थिक परिस्थितीला मार पडला. गेलो, टीचर सांगते की बाईने सांगितलं तू शिक, आणखी शिक. आता ते शिकणार नाही, कारण गणित आणि इंग्लिश मध्ये बरोबर, पण बाकी सगळ्यात एका वहीवर लिहायचं सगळं, गणित मराठी सगळे विषय होते तेव्हा. अरे काय शिकवलं, काय सांगणार, उत्तर तरी काय नाही. आणि त्यावेळेला कसं माहितीये तुम्हाला, मुलांचं शिक्षण एवढे इंग्लिश गेली, पुढे इकडे फिरणं आणि ते, तर अशी वेळ होती ना त्या टायमाला माझं शिक्षण फळ. आता काय करू मी, मला सांगा. बाबा सांगते, बाबाला रिझल्ट दाखवतच नाही, नापास. तर 15 दिवस पोळ काढली. आता हातात सापडला तर वाट लागली. आता मुलांना नापास झाले तरी काय बोलत नाही, ते करतात. पण त्या टायमाला तसं नाही, बोनस मिळायचं. आणि वडील आमचा भरपूर स्ट्रिक्ट होता, अशा पद्धतीचं निर्णय घेतला नाही. मग शेवटी गाया चालायला लागली. त्या गाया चालवून असं करून 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 शेवटी कामाला लागलो. आणि असे जॉब शिकलो ना पैशासाठी, पण काय देवाची इच्छा माहिती नाही, खूप काही शिकला. म्हणजे एवढं ज्ञान घेतलं ना मी, मला त्याच्यामध्ये खूप म्हणजे अभिमान वाटला की आजच्या काळामध्ये मी सांगतो मुलाला शाळेत शिक्षणापेक्षा कला गरज आहे. तुमच्यामध्ये जर कला असेल ना, तुम्ही उपाशी राहणार नाही. जसा तो विषय मी शिकला, आता इंग्लिश आहे, मराठी आहे, हिंदी आहे, बाकी सगळे विषय आहे बरोबर, आणि इतिहास सगळं आहे. आता गणित आहे. आता जी तुम्हाला शेवटला काय पाहिजे ते बघायचं. आता जी शेवटला तुम्हाला चांगलं जे कला म्हणजे उत्पन्न होणार आहे ते शिक्षण महत्वाचं. जी कला शेवटला हे पेपर बाजूला ठेवावं लागते, तुमची कला तुम्हाला यूज करावं लागते. आता मी बोलला ना लोकांना 5वी 2दा फेल आहे म्हणजे नापास, परंतु आजच्या काळामध्ये माझा कोणच व्यक्ती हात पकडू शकत नाही. कोणत्याही जॉबला मी तुम्हाला पूर्ण मार्गदर्शक करू. आता कन्स्ट्रक्शन लाईन आहे ना, त्याच्यातला पूर्ण 99 असं नाही, 100% तर 100% तुम्हाला मी एक घरात चावी द्यायची. चावी, हे घर बांधायचं असेल ना, याची फक्त चावी देणार, बाकी सगळी कामं मी करून देणार. लाइटिंग फिटिंग पासून या कन्स्ट्रक्शन पूर्ण म्हणजे घरच द्यायचं, चावी द्यायची, तुम्ही घरात करायचं. एवढं ऐतिहासिक माहिती अनुभवी घेतलं, शिकलो मी. जे शिक्षण देवाचं तुमच्या पाठीमागे आहे, तर त्याच्याशिवाय दुसरं शिक्षण नाही. कारण तिथूनच परमेश्वरापासूनच आपल्याला ज्ञान मिळते. आता ज्ञान कसं मिळतं मी तुम्हाला सांगतो. जेवढी आपल्या शरीरात पाप कमी ना, तेवढं तुमचं ज्ञान वाढत आहे. आणि शरीरात पाप जास्त तेवढं ज्ञान कमी. राग
नफरत, चिडचिडा, या पापामुळेच हे सगळं भविष्यात आपल्या शरीरात हे प्रवास करत असत. आणि मी मग अनुभव माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचा विचार केला की मी आता काहीतरी मी प्रयत्न करीन, परदेशात जाईल, काहीतरी कमावून, काय होणार. आणि निर्णय असं घेतला की कितीही संकट होते, 36 मध्ये बघा 32, जलाचा महापूर आला तरी स्पर्श होणार नाही. कारण मी त्यावेळेला देवाचा हात असा पकडला, सगळ्या लोकांपासून दूर झाला. आणि जे काय होतं, देवाच्या आईचं नाव आणि देवाचं, निर्मातेचं आणि प्रभू येशूचं, ह्याच्यातून मी हे काम घेतलं आणि पूर्ण निर्णय घेतले की आता मला काहीतरी करायचं. आणि मग आई वडिलांसाठी घरदार, नवीची लग्न वगैरे, किती मुश्किल आहे माझ्याकडे. अरे मी नाकातून तोंडातून तिथे रक्त पडायचं आणि काम, एक बंडीचा एक केलं तर एक सोड्याची बाटली भरायची, ती बाटली 1 तासामध्ये ती बाटली भरायची, एवढा काम निघायचं. आणि एवढं कष्ट आहे आणि एवढी मेहनत आणि एवढ्या याच्यामध्ये मी जे सुरुवात केली काम करायला, तिथे गरमी एवढी आहे की विचारले. आता इथं गरमी काहीच नाही. अगदी बघा, जो मनुष्य जिद्दी कशात राहा माहितीये, रागात जिद्दीने राहायचं. कोणत्या तरी कार्यामध्ये मला कोणतं काम करायचं आहे त्याच्यामध्ये मला जिद्दी राहायचं आहे आणि मी करून दाखवून असा होता. आणि शेवटी आई वडिलांसाठी सगळं केलं, नंतर आज हे समाज आणि हे सगळ्या कामामध्ये ते करत आहे. तर पहिलं शिक्षण घ्या, पवित्र शास्त्रामध्ये ते. अरे आळशा मुंगीकडे जा. आता मुंगी काय करणार आहे की तुम्हाला शिकवतात, ती शिक्षक आहे, टीचर आहे, तिकडे बायबल शिकवते. बघा, तिला कोणी धनी आणि देखरेख करणार म्हणजे सांभाळणारा कोणीच नाही. ती कुठे फिरेल, कुठे चढेल, कुठे येईल माहिती नाही. वाऱ्याने पण उडून जाईल, पण एवढी तिच्यामध्ये हातात तिचे जे पाय असतात तिच्यामध्ये एवढी ताकद असते की उडून नाही जात. एवढीशी हलकी मुंगी आहे. तुम्ही विचार करा, या हलक्या मुंगीची परिस्थिती अशी आहे. त्यांच्यात प्रेम केवढं आहे माहिती आहे तुम्हाला? एक मुंगी, काळी मुंगी बघा, मी शिकला ना त्याच्यातून गोष्टी. मी एकटा इकडे होतो आणि मी जेवायला बसले, तेव्हा कोण नव्हतं, मी एकटाच राहायचो. तेव्हा माझ्यातून भाग पडलेलो होतो. तसं इथलं देवा मुंग्या बिंग्याला तरी बोलव, यांना खायला हे उरलेलं आहे. तर काळ्या मुंग्या सगळ्या, बघा ऐका, सगळ्या गोष्टी ऐकतात पण आम्ही माणसाची ऐकू शकत नाही. मी माझा अनुभव मी सांगतो, मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो की देवाच्या राज्यामध्ये मी देवाचा सहवासात राहून ज्या गोष्टी मी अनुभव घेतलेल्या ते मी तुम्हाला सांगतो. त्या मुंग्या आल्याने त्यांनी ते भाग घेतला आणि उचललं. आता मला झाडू मारायचंय, तर मी सांगितलं देवा यांना जाऊ दे, ती झाडून मरतील. आता बोलवले नेताना त्याला फार मुश्किल आहे. तुम्ही थोडं बाजू तुम्ही झाडू, तुम्ही जा, काय करा तुम्ही आता जा. ते गेल्या, झाडू मारला, हल्ली झाडू मारून बघा काय सांगतो, अर्धी व्यवस्थित ठेवली. आणि मुंग्याला जा सांगितलं, ते मुंग्या पण आता तिकडे बरं खायचंय ते, मग तिथे मी बघायला नाही गेलो. अर्धी एक परमेश्वर कशा प्रकारे झालं ते काय सांगते, आपल्याला सांगते मुंगीकडे जा, तिचं वर्तन पहा किंवा अधिपती असता वचनात तुम्हाला आपल्याला मिळते आणि कापणीच्या दिवसात आपले वर्ष जमा करून ठेवते. विचार करा की कुठे ना कुठे नेऊन ठेवते आपल्याला. तिला माहितीये इथे कोण येणार नाही. आता तुम्हाला जर बघा, एक झाड आहे, ते लाल माकोडे बोलतात, माहिती आहे ना? हा, ते एखाद्या झाडावर चढतील आणि त्याला शिवतील आणि शिवून त्याच्यामध्ये बरोबर पावसासाठी अंडी वगैरे घालून त्याच्यात राहतील. एक शिक्षण आहे. अरे आळशा, आता सकाळी पोरं शाळेत गेली बरोबर, एक दिवस सुट्टी असते, त्या आराममध्ये झोपतात.
झोपतात की नाही झोपतात? झोपतात का? हा जाणं असं सांगतील काय? काय सांगतील? एक दिवस सुट्टी असते ना, थोडं झोपू दे. मग सांगतील, अरे आळशा, तू किती वेळा झोपशील? आणखी थोडीशी झोप घेतो, डुलकी घेतो, जो सकाळी लवकर उठत नाही त्याच्या घरात गरिबी वाढते. लक्षात ठेवा, सकाळी काही असू दे, पहिल्यांदा उठा. जेव्हा तुम्ही रात्री कधी पण उठले तर तेव्हा प्रार्थना करा. कशासाठी? तुमच्या गरजेसाठी, तुमच्या कामासाठी, तुमच्या कोणत्या योजनेसाठी. तिथे प्रार्थना करा की माझ्या इच्छा परमेश्वराच्या दृष्टीने पूर्ण व्हाव्या. बरोबर? तेव्हा देव तुम्हाला रात्री उठवते, नाही तर उठवत नाही. 50:4 आता तिकडे बघा, आता तुम्ही सकाळी प्रयत्नच केला नाही कोणत्या कामाचा, ते कसं होणार तुमचं भविष्य? तर कामाचा जर प्रयत्न केला तरच काम तुमच्या पाठीमागे. मी जर कार्याचा प्रयत्न नाही केला तर मी कार्य करू शकत नाही. मी सेवेचं काम केलं नाही तर मी सेवेकडे जाऊ शकत नाही. मला 24 तासात कधी कधी 1 लिटर पाणी मिळते प्यायला, कधी 24 तास लागतात. त्यात 1 लिटरचा पाणी देतात, कधी कधी तो पाणी प्यायला सुद्धा वेळ. मग ही जी सेवा दिले, हे जे काम दिले, हे जे कार्य दिले, ते करावं लागतेच. कधी टाइम असला तर एक टाइम जेवेल, तर एक टाइम जेवणार पण. जर सकाळी नाश्ता केला तर मग रात्रीचे कधी पण जेवू शकतो. ही जी काम आहे, हे कार्य आहे, ही जी सेवा आहे, कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्या शरीरात अनेक प्रकारची मोह उत्पन्न करायची नाही. आणि जशी तुम्ही मोह उत्पन्न करत जातील तसं तुमचं शरीर कुठेतरी कमजोर होईल. आळसपणा लावायचाच नाही. झोपेचा आळसपणा म्हणजे मग ते 13-25 झोपेत निंदण पेळते. तुम्ही आता इकडे येतात तर कधी कधी झोपतात, घरी झोपायला नाही मिळत. म्हणून कालच्या रात्री मी 1 रात्र कार केलेला, तर अखी रात्र झोपला नाही, पूर्ण रात झाली. स्तुती करतो, प्रार्थना करतो. परिस्थिती जी शिक्षण आहे ते आपल्याला घ्यावं लागते. मग काय तुम्हाला वाटलं की झोप आलीच पाहिजे असं आहे? आणि आलं तर वाटत नाही. पण काय माहितीये? पण काय? सवय लावायची. गरिबी कुठे वाढते? जेव्हा आता नाही, सकाळी माणूस. आता सायन्स काय सांगते, ज्या माणसाला 7 तास झोप लागली, बरोबर, तर त्याला हार्टचा प्रॉब्लेम होत नाही. बरोबर साहेब? अरे या माणसाला 24 तासात 2 तास झोप मागितलेले देवाजवळ. मी भाग्य दिवस कधी असतो माहिती नाही देवाची इच्छेने, पण मी रात्रीतून असा रात्री झोपला तर सकाळपर्यंत उठेल. तो 1 दिवस वर्षाला कधीतरी माझ्या कामाला असतो. नाही तर तुम्हाला रात्रीतून कधी पण असं होईल की झोपेतून उठलेला दिसतो. कारण 2च तास मी देवाला सांगितले मला झोप दे आणि लोकांसाठी प्रार्थना करण्याची शक्ती. बस, माझ्यासाठी काय मागत नाही. माझ्यासाठी एकच मागणं असते, ते काय माहिती? मी पापात होतो एवढंच सांगतो. आणि देवा तुझी इच्छा आहे की माझ्याद्वारे जेवढी पुरी करता येईल तेवढी. कारण हे आपलं नाही. कारण खरंच पहिल्या पत्रात 1:16-17 हे शरीर देवाचं आहे. 1:17 हे शरीर देवाचं आहे. आज लोक बघा, तुम्हाला माहितीये की प्रार्थनेत येणाऱ्या जाती बदलतात, धर्म बदलतात, नावं बदलतात. ज्या परमेश्वरी ज्या व्यक्तीला नावं दिली तीच नाव बदलत नाही, नवीकरण बदलते.
म्हणजे जिथे पाप आहे ना त्याच्यातून उतरून पवित्रतामध्ये न कधी धर्म बदलत नाही. ज्यांची मानसिक परिस्थिती बरोबर नसेल तो धर्म बदलतो, कारण त्याच्या स्वतःच्या बुद्धीवर, त्या स्वतःच्या शरीरावर त्याचा कंट्रोल नाहीये, म्हणून तो धर्म चेंज करतो. धर्म कधीच बदलत, धर्म चेंज होत नाहीये, कर्म चेंज होतात. जे मी नाशवंत आहे, मी पापामध्ये आहे, मी घाणीत आहे, मला हे सोडायचं आहे, मला याच्यात. आता मी समजा त्यावेळेला बघा, मी कधी नशा करणारा व्यक्ती नव्हता. एका मित्राची संगत पकडली. उत्पत्ती तुम्हाला माहिती आहे, 3रा अध्याय, आदाम आणि एवा ही संगत पकडली. कोणाची? एवेने सापाची, लुसिफरची, आणि तिथे पाप झाले. बरोबर? होईसा. जेव्हा तुम्ही चांगला व्यक्ती बनतो, योहान 15:13, देवाशी तुमचं एक नातं जोडते, देवाशी तुमची संगत आणि मैत्री होते, तेव्हा कोणत्या व्यक्तीशी जास्त मैत्री करायची नाही तर तुम्हाला माहिती आहे. अशा पद्धतीने मी पण एक माणसाच्या सहवासात राहिलो. त्यानंतर गुटखा खायला लागलो, पान खायला लागलो, खाता खाता 40. मग इकडे आलो तर माणिकच्या 80 पाठी दिवसाला. आता हे देव काय खात नव्हता ना, खरेदीकडेच प्रति 16 रुपये. आता हे कोणा मागे लागलो मी? माणूस जे करत होता त्या मागे लागलो, आणि त्यामुळे ही नशा उत्पन्न झाली. मग मी कुठे आलो? मी पुन्हा प्रभू जवळ आलो. प्रभू पासून मला शिक्षण मिळालं, काय चांगलं काय होईल, आणि तेवढं होतं ते घेतलं. तुझी इच्छा, माझं शरीर नाही, तुझं तुझ्या इच्छेने चाल. त्याच्यानंतर मी त्याच्यातून सुटलो, माझा धर्म बदलला नाही. मी केरळला गेलो, तिथे माझी ही नशा सुटली. मग मी काय केरळी माणूस झाला नाहीये, बरोबर? मी केरळी माणूस झाला नाही, त्या जातीचा झाला नाही, त्या भागाचा झाला नाही, माझ्या कर्माचा भाग मला मिळाला. हे काय? दुःखाची सवय आहे ती फार उशीर. म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हा प्रेयरला जातात, की तुम्ही प्रार्थनेला जातात, तिथे जात धर्माचा विचार नाही करायचा. हे पवित्र शास्त्र आहे ना, हे सर्व मानवासाठी. जेव्हा ज्याने पवित्र शास्त्र मानलेलं आहे तेव्हा तो ह्याला मानतो, नाही तर मानू शकत. कारण तुम्ही आणि मी आदामापासून सुरुवात झाली ते नोहामध्ये आहे, आणि नोहाच्या कुटुंबामधून तुम्ही आणि मी आहे. आता हे नोहाचं कुटुंब आहे. त्याच्यानंतर शेवट कुटुंब झाला येशू ख्रिस्ताचं पवित्र कुटुंब, योसेफ, मरिया आणि येशू. मग त्याला बोलतात आपण येशूच्या राज्यात. आता या नवा करारा, तो जुन्या करारा नोहाचा होता, नव्यातून निघाला आता येशूच्या करारा. त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचा करा. पवित्र आत्मा म्हणजे आपल्या शरीरात कोणतंच पाप ठेवत नाही, तो काढून टाक. नीतिसूत्र 24:16, धार्मिक मनुष्य 7दा पापात पडतो. आता आम्ही आहे 7 वेळ पाप, पण आम्हाला माहिती आहे हे पाप आहे, अरे बाजूला होत, तर बाजूला होत आहे. तर त्याला बोलतात धार्मिकाची 7 पाप, आणि आपल्यामध्ये बऱ्याच प्रकारची पाप. पण ती खाली जेव्हा करत असेल, स्वतःमध्ये 4 वचनामध्ये किंवा स्वतःमध्ये 32:5 मध्ये मनात जरी कबूल केली तरी आपल्या पापांची कबूल. म्हणजे शास्त्र भरपूर शिकवते. म्हणून आपल्याला कोणतं शिक्षण घ्यायचं आहे, कोणत्या शिक्षणाकडे प्रवास करायचा. म्हणून तो शेवट इकडे सांगतो, अरे आळशा तू मुंगी करतो, किती वेळा झोपशील, दरिद्री तुझ्या गरिबी तुझ्या पाठी. तुम्ही गरीब का? कारण तुम्ही वेळ देवाला देतो. जो मनुष्य देवाला वेळ देतो ना, तो मनुष्य कधी गरीब नसतो, कारण त्याच्यामध्ये देवाचा आत्मा उत्साहीचा का. आता बघा, आपण माणूस आहे, सगळ्यात मनुष्य सगळ्यात चांगला. आपण काय करतो बघा, देवापुढे काय देतात? हार देणार, मेणबत्ती देणार, अगरबत्ती देणार, काय पण देणार. आता देव काय खातो का? तो काहीच खात नाही. नारळ फोडणार, पाणी फुकट घालवणार. अरे देवाला द्यायचं एका ग्लासामध्ये ठेवा, किंवा एका तांब्यात ठेवा, एका टोपात ठेवा, तो लागेल तेव्हा पेरनं ग्लास ठेवा. पाहुणा आला तर त्याला ग्लासात देतात, आणि देवाला देतात तर खाली फोडतात. म्हणजे आम्ही उघड देवाचा तो अपमान करतो. देवानेच निर्माण केलं, देवाला काय देणार? देणारा फक्त दान धर्म. गरीब गरजवंत लोकांना, जी आंधळे आहेत, लंगडे आहेत, मुले आहेत, गरीब आहेत, गरजवंत आहेत, ज्याच्या घरी खायला नाही,
पैशाला तो तुमचा फक्त एक गदा असल्या ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला आशीर्वाद देईल. आता तुम्ही विचार करा, कुत्रा आहे, मांजरी पण आहे, पक्षी पण आहे, हे कधी हात घेऊन फिरतात कधी बघितलंय? एका देवाला नेऊन दिलाय, सकाळी उठतात आणि ते प्रार्थना करतात, देवाला हाक मारतात, धन्यवाद. पक्षी सकाळी उठतात आणि स्तुती करतात, मग सांगतात जा त्या झाडाखाली, तिकडे जा, तिकडे बघा, अरे आंबे पिकलेत करे, नाही बघून वास घेऊन. तो वास घेऊन घेतो का? तो पहिला चोच मारतो आणि ते साल तक काढून टाकते, बरोबर, आणि पाहिजे तसं खातात, परंतु ते खाली पडत नाही. विचार करा, मग देव जर त्यांना खाण्यापिण्यासाठी देतो, मग ते 6:25 पासून ते 34 पर्यंत, मग आम्ही कुठे आहे ते पहिले शिकायचं. म्हणून आम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे ते पहिलं घ्या, मग बाकी सगळं शिक्षण तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल. छोटीशी एक प्रार्थना. सगळं दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. सर्व मंत्र कामगार सर्व प्रभूचा आशीर्वाद देवा. परमेश्वराचे कार्य करणाऱ्या हर एक व्यक्तीला प्रभूचा आशीर्वाद, आपल्या गरजा आपल्या इच्छा त्यांच्या परमेश्वर पूर्ण करा म्हणून प्रार्थना करूया. ही प्रार्थना परमेश्वराच्या नावाने करतो. आदरणीय